हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मज पाहता है लटके सकळ कोठे माया जाळ दावी देवा कोठे माया जाळ दावी देवा मज पाहता है लटके सकळ कोठे माया जाळ दावी देवा कोठे माया जाळ दावी देवा कोणाशी न धरे संबंध कोणाशी न धरे संबंध कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराला हाती तरी द्याल मध्ये निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. मज पाहत आहे लटिके सकळ कोठे माया जाळ दावी देवा. मज पाहत आहे लटिके सकळ कोठे माया जाळ दावी देवा. कोणाचा कोणाशी नधरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. काढाजी आपुले मोहबुंथी जाळे नका लावू बळे वेड आम्हा. जीव शिव का ही ठेवियली नावे सत्य तुम्हा ठावे असोनिया. सेवेच्या अभिलाषे नधराची विचार आम्हा दारोदार हिंडविले. आहे तैसे आता कळली यावरी परते सांडा दुरी दुजेपण. तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषे. तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषे हंस पावे नाश तारांगणी. हंस पावे नाश तारांगणी. कोणाचा कोणाशी नधरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला हा 829 क्रमांकाचा अभंग असून 7 चरणांचा अभंग असून देवाशी संवाद साधणारा आहे. देवाशी बोलतात तुकाराम महाराज आणि थोडंसं निकरानं बोलल्यासारखं वाटतंय. आपली बाजू पक्की मांडून देवाला काही प्रश्नार्थक मुद्रेनं काही प्रश्न विचारले आहेत. असं का करता, असं कशासाठी केलं आणि असं करू नका आणि आता हे सोडून द्या अशा अर्थानं. काय असतं थोडंसं हा सख्य भक्तीचा प्रकार आपल्याला दिसतो. आपण दीन असलो देवाला आळवीत असलो तर तो वेगळा प्रकार आणि देवाच्या बरोबरीचा असून देवाला प्रश्न विचारून असं काय असं विचारणं यात तुकाराम महाराजांचा केवढा मोठा अधिकार आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून आपली भूमिका भक्ताची भूमिका जगाचं स्वरूप देवाचं स्वरूप आणि जीवाचं स्वरूप 3 प्रकारचा विचार जीवनात असतो. ज्ञान जे करून घ्यायचं असतं ते 3 प्रकारचं जग जीव और जगदीश. परमेश्वराचं ज्ञान जगाचं ज्ञान आणि आपलं स्वतःचं ज्ञान या 3 गोष्टी करून घ्यायच्या असतात. या 3 गोष्टी करून घेत असताना 3 प्रकारची ज्ञान आहेत बरं का. 3 प्रकारचे ज्ञान आहेत. एक ब्रह्मज्ञान आहे, एक प्रमाज्ञान आहे आणि एक अज्ञान आहे. वेदांताची भाषा आहे. ब्रह्मज्ञान प्रमाज्ञान आणि अज्ञान. अज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला काहीही न कळणे. देवाबद्दल आपल्याला काय कळतं, जगाबद्दल तरी आपल्याला काय कळतं, आपल्याबद्दल तरी आपल्याला काय कळतं. आपल्याबद्दल कळलं तर डॉक्टरांच्याकडे कशाच दाखवते मला काय होतं काही कळत नाही तुम्ही बघा काय असेल ते. तर आपल्याला न कळणं हे अज्ञान आहे. न कळणं. वेगळं चुकीचं काहीतरी कळणं याला भ्रमज्ञान म्हणतात. आणि चुकीचं काहीतरी न कळणं आणि अज्ञानही नसणं आणि जसंच्या तसं वस्तूचं ज्ञान असलं. वस्तू असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, घटना असेल, परिस्थिती असेल, काय असेल जसंची तसं कळणं याला प्रमाज्ञान म्हणतात. यथार्थ ज्ञान किंवा प्रमाज्ञान असं म्हणतात. तर मनुष्याला बुद्धी भगवंतानं विशेष बुद्धी दिली आहे आणि तो मनुष्य जर जगात आलाय तर त्याला ती बुद्धी देण्याची परमेश्वराची अपेक्षा आहे की त्यानं मला जाणावं, मी कोण आहे ते त्याला कळावं. लहान मूल अंगाखांद्यावर खेळ असताना 1-1.5 वर्ष झाल्यावर प्रत्येक व्यक्ती त्याला म्हणते मी कोण आहे, तू पंतप्रधान आहेस, बस गप.
पण वाटतं त्यानं मला ओळखावं. नुकतंच बोलायला लागलेल्या मुलापासून मला ओळखावं. आणि अगदी मनुष्य वयोवृद्ध झाला आहे, त्याची स्मृती आहे की नाही जागेवर, तो आजारी आहे, तो अंत्यवस्था आहे, त्यावेळेला ते मनुष्य ओळखतो का नाही हे बघण्याकरता प्रत्येक व्यक्ती म्हणते मी कोण आहे, मला ओळखलं का, असं म्हणतो. म्हणजे आपल्याला कोणी ओळखावं ही स्वाभाविक जाणीव जशी माणसाला आहे, तसं या जगात परमेश्वराचीच रूप असून अनेक रूपानं भ्रमात फिरणाऱ्या जीवांनी आपल्याला जाणावं, आपल्याला ओळखावं, आपल्याकडे यावं, आपल्याला बोलवावं, असं परमेश्वराच्या अंतर्मनात सतत वाटत असतं, सतत वाटतं. आणि एकीकडे तो आपल्याला लपवून ठेवतो, स्वतःला लपवून ठेवतो, आणि एकीकडे स्वतःला लोकांनी जाणावं याची व्यवस्था पण त्यांनी करून ठेवली आहे. दोन गोष्टी या अभंगाची पार्श्वभूमी थोडी मांडताना हे असेल. 7 चरणाचा मोठा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी सुंदर असा संवाद केला आहे, अनेक मुद्दे यात मांडलेत, पण त्यातला मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही कसे आहेत ते आम्हाला कळलं आहे. म्हणून जगाला आणि देवाला खरोखर त्याचं स्वरूप जाणणारा भक्त देवाशी कसं बोलतो, हा जो मुद्दा आहे या अभंगाचा, याचं जे शेष वाक्य, ब्रीद वाक्य, काय घोष वाक्य म्हणतात ते, तर त्याप्रमाणे 3 प्रकार आहेत. एक अज्ञान आहे, एक भ्रमज्ञान आहे, आणि एक यथार्थ ज्ञान आहे. तर संतांना, ऋषीमुनींना जगाचं आणि देवाचं यथार्थ ज्ञान आहे. आपलं स्वतःचं, जगाचं, देवाचं यथार्थ ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे. साधक जो प्रवृत्त होतो संतांच्या सेवेला देव जाणण्यासाठी, त्याला अज्ञान आहे. तो अज्ञान मान्य करतो स्वतःचं की मला देवाबद्दल काही कळत नाही, माझ्याबद्दल काही कळत नाही, जगाबद्दल काही कळत नाही. आणि जे लोक संतांना शरण जात नाही, ते जे प्रपंचाला सत्य मानून राहतात, जगाला सत्य मानतात, प्रपंचाला सत्य मानतात, विषयांना सुखरूप मानतात, स्वतःला देह मानतात, असे जे लोक आहेत ते भ्रमज्ञानात आहेत, भ्रमज्ञानात आहे. यथार्थ ज्ञान उत्तम आहे, त्याच्यानंतर अज्ञान आहे. आपल्याला चुकीचं काहीतरी कळण्यापेक्षा न कळलेलं बरं असतं. आपण एखाद्या रस्त्याला चाललो, रस्ते फुटलेत, आपल्याला माहीत असलं तर ज्या रस्त्याने जायचं ते बाकीचे सोडून द्यायचे आणि त्या रस्त्याने निघायचं, सरळ, प्रश्न नाही आहे. ज्याला अज्ञान आहे त्याने तिथं थांबायचं आणि कोणी आलं तर विचारायचं की हे सगळे रस्ते फुटलेत पण आमका रस्ता कुठे आहे, विचार आहेत, पण तोपर्यंत थांबायचं त्याने. त्याचं नुकसान नाही होत, वेळ जातो थोडा, जाऊ द्या. पण ज्याला भ्रमज्ञान आहे की जो रस्ता त्या गावचा नाही त्याच रस्त्याने तो निघाला आणि 10 किलोमीटर गेला तर त्याचा फार मोठा लॉस झाला. म्हणून भ्रमज्ञान घातक आहे. अज्ञान हे झाकणारं आहे बरं का, प्रतिबंधक आहे. अज्ञान हे ज्ञानाला प्रतिबंधक आहे, भ्रमज्ञान घातक आहे, आणि यथार्थ ज्ञान हे कारक आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून यथार्थ ज्ञानाकरता आपण भ्रमज्ञानातून अज्ञानात यावं. म्हणजे संसारी माणूस भ्रमज्ञानात असतो, तो धोक्यात असतो, त्याला किती धोका झाला इथून मागून पुढे होणार आहे. साधक हा धोक्यातून बाहेर निघला आहे, पण अजून त्याला प्राप्ती झाली नाही, प्राप्ती झाली नाही. तो प्राप्ती करून घेण्याच्या मार्गाकरता कोणीतरी शोधतं की कोण सांगेल मला, कोण सांगेल. आणि ज्याला गुरूंच्या कृपेनं, ईश्वर कृपेनं, आपल्या भाग्यानं आणि आपल्या परिश्रमानं, साधनेचं परिश्रम, पूर्वीचं असलेलं भाग्य, ईश्वराची कृपा आणि गुरुची कृपा, या 4 गोष्टीनं भाग्यवान साधक भगवंताला, जगाला आणि देवाला, हे सगळ्यांना व्यवस्थित जाणतो, अशी गोष्ट आहे. व्यवस्थित जाणतो. म्हणून व्यवस्थित जाणणाऱ्याकडून आपण ऐकावं. म्हणून तुकाराम महाराजांच्याकडून आपण जे जे ऐकू, नियमानं ऐकू, आदरानं ऐकू, नियमानं ऐकू, आदरानं ऐकू, ते ऐकून आपला तसा निश्चय करीत करीत ऐकू आणि त्याप्रमाणे आपण जीवन बनवू, तर त्यांच्यासारखं आपल्यालाही देवाला जाणणं होईल आणि मग आपल्यालासुद्धा देवाशी असा संवाद करता येईल, अशी गोष्ट आहे. म्हणून भगवंताच्या मायेनं मोहित झालेले जीव भगवंताचे अंश असूनसुद्धा स्वतःला यकश्चित दीन, दुबळा, जन्ममरणाचं दुःख भोगणारा, अडाणी, कर्म करणारा वगैरे असं स्वतःला जे काही नको ते समजतो,
ती समजूत म्हणजे त्याचा भ्रम आहे. आणि तो भ्रम काढून घेण्याकरता त्यानं सद्गुरूकडे जावं. आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर त्याला ज्या वेळेला कळायला लागतं आणि एकीकडे तो भगवंताची सगुणाची भक्ती पण करतो आहे, एकीकडे देवाचं सेवा पण एकीकडे साधूंची सेवा पण करतो आहे, आणि एकीकडे देवानं दिलेल्या बुद्धीचा उपयोग म्हणून त्याच्या तत्त्वज्ञानाचा विचार पण करतो आहे. सगुणाची योग्यता लक्षात घेऊन जग हे अनंत प्रकाराने नटलेलं असूनसुद्धा त्याचं एक स्वरूप जाणणं, भगवंताचं स्वरूप जाणणं, स्वतःचा त्याच्याशी संबंध जाणणं, या सगळ्या गोष्टी करीत असताना त्याला ज्या वेळेला कळायला लागतं त्यावेळेला तुकाराम महाराज अशा भूमिकेतून आणि देवाला म्हणतात की मज पाहता आहे लटिके सकळ, कोठे माया जाळ दावी देवा. तर देवाला म्हणतात की मी ज्या वेळेला जगाकडे तुझ्याकडे पाहायला लागतो त्यावेळेला मला हे सगळं लटकं सगळं खोटंही दिसतं. जागं झाल्यानंतर आपल्याला पडलेलं स्वप्न जसं आपल्याला खोटं दिसतं, दोरीवर भासलेला साप परत दोरीचं ज्ञान झाल्यानंतर जसा खोटा दिसतो, त्याप्रमाणे या जगाकडे पाहिल्यानंतर गुरुकृपा प्राप्त झालेल्या, ईश्वरकृपा प्राप्त असलेल्या महात्म्यांना हे जग खोटं दिसतं. कागा हा दाविला जगदाकार, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, हे मला खोटं दिसतंय, लटके सकळ दिसतंय. मायाजाळ कुठे सांग. मायाजाळ कुठे सांग म्हणजे काय? मायाजाळ काय आहे? तर मायाजाळ असं आहे की ईश्वरानं निर्माण केलेली जी माया जी जगाला निर्माण करते आणि त्या जीवांना स्वतःला देह समजायला लावते, आणि ज्या वेळेला त्या जीवांना सांगितले जातं की तुम्ही जीव नाही आहेत, तुम्ही देह नाहीत, तुम्ही परमात्मा आहात, तर ते म्हणतात आम्हाला कळत नाही. का कळत नाही? आम्ही आपले मायेतले जीव आहेत, म्हणे मायेनं पछाडलेले आम्ही जीव आहोत म्हणून आम्हाला कळत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे मायेच्या प्रभावामुळे आपल्याला कोणी सांगूनसुद्धा आपण परब्रह्म परमात्मा नाहीत असं वाटतं ना, आम्ही देहच आहेत असं वाटतं. अशा वेळेस तो जीव म्हणतो हे मायाजाळ आहे सगळं, पण आता आम्ही याच्यातून कधी बाहेर निघू? तर तुकाराम महाराज म्हणतात की ज्या अर्थी या जगाचा विचार, तुमचा विचार मला कळला आहे, हे मला लटकं वाटायला लागलं. मज पाहता आहे लटके सकळ, मृग जळ दिसे साचेपणाचे, खोटियाचे पिसे उर फोडी, तसं लोकांचं सगळ्यात चाललं आहे. लोक या मायाजाळात आहेत, पण माझ्या बाबतीत जर बघावं तर मला हे सगळं खोटं आहे असं कळतं, आणि यात तुझंच एक मूळ स्वरूप खरं आहे. तुका म्हणे तूची खरा येर वावगा पसारा, अनेक प्रमाणे त्याच्यात. तर हे मला लक्षात आलं आहे, म्हणून आता मायाजाळ म्हणजे खोटंच खरं वाटावं आणि खरं खोटं वाटावं, हे जे मायाजाळ आहे ते माझ्या ठिकाणी राहिलं नाही. मला दाखव कुठं राहिलं आहे ते, कुठं राहिलं आहे? नाही राहिलं नाही. मग मला हे लटकं दिसतं, तर मग तुम्हाला खरं काय दिसतं असं तू म्हणशील देवा? हे जर लटकं आहे तर मग खरं काय आहे? साप खोटं आहे पण दोरी खरी आहे ना त्याच्याबद्दल. स्वप्न खोटं आहे पण ते स्वप्न ज्या मला झोपेत दिसलं तो मी आहे ना इथं. हां, स्वप्नेचे दिसणे दिसणे जैसे आपुलेने असणेपणे, विश्वेचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे, ऐसा जो सहज माझा प्रकाश जो कपी ध्वजा, तो भक्ती या ओझा बोली जेगा. 18व्या अध्यायात जबरदस्त विषय, एकदम परफेक्ट विषय हा, की ज्याप्रमाणे जागा झालेला माणूस स्वप्नातला मी पण खोटा होतो आणि मला दिसलेलं खोटा होतं हे म्हणतो, त्याप्रमाणे आत्मजागृतीने जागा झालेला माणूस जग हे सगळं खोटं आहे आणि हे जग नसून परमात्मा आहे. जन नव्हे अवघा जनार्दन. तर मग हे जग रूपानं दिसत असलेलं जे ते सगळं खोटं आहे. आणि खरं काय मग? या जगातलं खोटेपण असं आहे, कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. या जगातला देह, या देहाचा माझ्याशी काही संबंध नाही, माझ्या देहाचा माझ्या पत्नीच्या देहाशी काही संबंध नाही, माझ्या आणि माझ्या पत्नीच्या देहाचा मुलांच्या देहाशी संबंध नाही, शेजाऱ्याशी संबंध नाही, कोणाशी संबंध नाही.
कोणाशी कोणाचा नधरे संबंध. म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा जो श्रुतीचा सिद्धांत आहे तोच इथे अशा प्रकारचा आहे. अशी तोच पिक्चरच्या पडद्यावर जसे अनेक रूपं दिसतात आणि मग पडदा कोरा होतो, तर पडदा पहिला कोराच असतो, त्याच्यावर जे चित्र दिसतात ती विकृती असते. त्याप्रमाणे ज्या परमेश्वरावर हे जग भासतं ते जग कधी असतं आणि कधी नसतं. पण ज्या वेळेला जग नसतं त्यावेळेला जे परमात्मा रूप असतं ते ओरिजिनल असतं. जग येतं आणि जातं, त्याच्यावर लाटा येतात जातात, पाणी तसंच असतं. अशी ही जगाची ही गोष्ट आहे. म्हणून या दृष्टीने जर पाहिलं एक परमात्मा स्वरूप सगळे, तर मग भाऊ कोणाचा कोण, पत्नी कोणाची कोण, मुलं कोणाची कोण, जन्मल्यावर डंका वाजून उत्सव करायचा आणि मेल्यावर दोन्ही पण डोळ्यातून घळघळा दारा घालून रडायचं. हे काय चाललंय सगळं? हे सगळं काय चाललंय? कोणाचा कोणाशी नधरे संबंध, नात्याचा संबंध नाही, मोहाचा संबंध नाही, कशाचाच संबंध नाही. एक 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 तू मला अशा प्रकारचा दिसायला लागलेला आहेस. तरी पण तू मला दिसतो हे सगळं खोटं दिसतं, पण मला तू दिसतोस किंवा मला तुझं स्वरूप कळलं आहे हे तरी तुला कळलं पाहिजे. म्हणून मी बोलायला लागलो. म्हणून आता देवा एक करा, काढाजी आपुले मोहबुंथी जाळे. आपण जे जाळं टाकलेलं आहे ते काढा या जीवाला, आम्हाला. तुकाराम महाराजांची भूमिका यात दुटप्पी आहे. एक तर भगवंताचं ज्ञान यथार्थ झालं म्हणून ज्ञानाच्या भाषेत बोलतात, आणि एक तर दुःख भोगणाऱ्या जीवाचं प्रतिनिधित्व करून त्यांच्यात जाऊन त्यांच्यातर्फे आपण स्वतः बोलतो. अशा दोन भूमिका आपल्याला दिसतात. तर मज पाहता आहे लटिके सकळ ही ज्ञानीपुरुषाची भूमिकेत मला तू कळलायस कसं आहे आणि हे जग खोटं आहे तू खरं आहे हे कळलं हे बोलतात. आणि ज्या तुझ्या मायाजाळामुळे लोक दुःख भोगतात, मीही त्यातलाच एक प्रतिनिधी असं समजून आपलं मायाजाळ्याचं जे बुद्धी आहे, जे झाकण आहे, जे टोपण आहे, जे कव्हर आहे, जे पॅकिंग आहे ते बाजूला काढा. काढा जी आपले मोहबुंथी जाळे, बाजूला काढा. काय करा? काढा जी आपले मोहबुंथी जाळे, नका लावू बळे वेड आम्हा, नका जाऊ बळे वेड आम्हा. तुझं आम्हाला सकळ कळलेलं आहे, ही एक भूमिका आहे, आणि आम्हाला आता तुम्ही वेड लावू नका ही भूमिका आहे. या दोन भूमिका विरुद्ध आहेत. म्हणून याची संगती लावण्याकरता आपल्याला असं म्हटलं की तुकाराम महाराज कधी कधी, आणि त्या ठिकाणी जसं वकील न्यायाधीशापुढे बोलताना कधी वकील या भूमिकेत बोलतो आणि कधी अशील या भूमिकेत बोलतो की आमचं अशील असं आहे, मग ते आमच्या भावाचा यानं खून केला. आता त्या जो गिऱ्हाईकाला असतो त्याचा भाऊ असतो, पण तो आमच्या भावाचा म्हणतो, त्याचं प्रतिनिधित्व घेतो. वकील तसा अशिलाचं प्रतिनिधित्व घेऊन न्यायाधीशाशी बोलतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारख्या जीवाचं प्रतिनिधित्व घेऊन देवाशी बोलतात. खरं त्यांना कळलेलं आहे, वकिलाला खरं कळलेलं असतं, काय पाहिजे ते त्याला करून घ्यायचं असतं. त्याप्रमाणे की मोहबुंथी जाळं काढा आणि आम्हाला बळच तुम्ही वेड लावलं. हे मी देह आहे, ही माझी बायको आहे, हे माझं घर आहे, एवढंच आहे, इथं कोणी काही टाकलं की मग त्याच्यावर मी भांडायला जातो वगैरे, काय सगळं हे वेड लागलेल्या माणसासारखं आहे. माणसं म्हणतात याला देवाचं वेड लागलं आहे, पण खरं असं असतं की ज्या वेळेला माणसं व्यवहारात वागतात त्यावेळेस सगळ्या माणसांना संसाराचं वेड लागलेलं असतं, अहंकाराचं वेड लागलेलं असतं, प्रपंचाच्या लोभाचं मोहाचं वेड लागलेलं असतं, आणि देवाचं गाढ अज्ञान असतं. तर आम्हाला वेड लावू नका, हे मोहबुंथी सांडून सगळ्यांना मोकळं करून द्या देवा. सांडाजी आपले मोहबुंथी जाळे, नका लावू बळे वेड आम्हाला वेड त्या ठिकाणी तुम्ही लावू नका. आणि सगळं तुम्ही नाटक केलं आहे देवा, नाटक केलं. आम्ही एक आणि तुम्ही एक, आम्ही एक आणि तुम्ही एक, आम्ही एक तुम्ही, हे काय आहे? नाही, जीवशिव काही ठेविलेली नावे, जीवशिव काही ठेविले नावे, पुढे काय? ही नावं कशा करता ठेवलीत?
की आम्ही जीव आणि तुम्ही शिव. एका झाडावर दोन पक्षी आहेत. एक पक्षी फळ चाखतोय आणि दुसरं त्याला पाहतोय, त्या फळाला पाहतोय, त्याला पाहतोय. तर एक पक्षी साक्षी आहे या संसाररूपी वृक्षावर. एक पक्षी साक्षी आहे आणि एक पक्षी कर्ता भोक्ता आहे. तर कर्ता भोक्ता म्हणून या जीवाला जीवदशा आली, म्हणून तो हीनदीन झाला. पण तो स्वरूपानं हीनदीन नाही आहे, तो खूप मोठा आहे. सत्य तुम्हा ठावे असून या जीवशिव का नावे ठेवलीत? खरं तुम्हाला ठाऊक आहे ना, मग ही नावं का ठेवलीत? देवाची विकट घ्यायचंच काम चाललंय तुकाराम महाराजांनी. म्हणून मी स्वतः त्याला म्हणलं की सख्य भक्तीत हे असं असतं. अर्जुन जसा देवाशी भांडतो थोडंसं, तसं हे चाललं आहे की ज्याप्रमाणे हे जग आणि परमात्मा यांच्यात फरक नाही, तसं जीव आणि परमात्मा यांच्यात फरक नाही, हे या चरणात दाखवतात. म्हणजे जीवाबद्दलचाही विचार आहे, जगाबद्दलचा विचार आहे आणि भगवंताच्या बद्दलचाही विचार आहे. तीन विचार आहेत. मज पाहत आहे लटिके सकळ कोठे मायाजाळ दावी देवा, हा आपल्या स्वतःच्या ज्ञानी भूमिकेतून जगाकडे पाहताना जग आणि देव यांच्याशी एकत्व जाणून केलेला विचार आहे. मोहबुंथी काढा हे अज्ञानात सापडलेल्या जीवाचं प्रतिनिधी घेऊन मांडलेला विचार आहे. आणि जीवशिव ही नावं का ठेवलीत? तर जीव तुमच्याच योग्यतेचा, तुमच्याच बरोबरीचा अशा प्रकारचा असताना त्याला जीव नाव ठेवून त्याला निकृष्ट ठेवलं. आपण शिव म्हणून मोठं ठरलात. याच्या मागचं जे सत्य आहे ते तुम्हाला माहिती आहे की एक हरी आत्मा जीवशिव समा, वायातून दुर्गमा न घाली. ज्ञानोबा रायांनी भगवंताच्याला जे माहिती असं तुकाराम महाराज म्हणतात ते इथं सांगितले की हरी एक, आत्मा एक आणि जीव शिव हे दोन्ही समान आहेत. एकत्व आणि समानत्व दोन सांगितले. हरी आणि आत्मा म्हणजे का? हरी हा शब्द ब्रह्म या अर्थाने, बरोबर आहे ना? हरी हा शब्द परब्रह्म या अर्थाने, आणि आत्मा हा अर्थ कूटस्थ चैतन्य किंवा एका जीवाला अधिष्ठान असलेलं तेवढं चैतन्य याला म्हटलं. म्हणजे कूटस्थ आत्मा आणि व्यापक परब्रह्म. शरीरापुरता कूटस्थ असलेला आत्मा आणि व्यापक परब्रह्म हे दोन्ही एक आहेत. एक हरी आत्मा. पण त्या परब्रह्मानं, त्या हरीनं स्वतःला नाव घेतलंय जीव आणि या आत्म्याला शिव नाव दिलंय. म्हणजे या आत्म्यातला जो चिदाभास आहे त्याचं नाव आहे चिदाभास आहे ना. या आत्म्यातला साक्षी असलेला कूटस्थ चैतन्य त्याला नाव आहे शिव. आणि जीवात्मा म्हणजे शरीराला मी मानलेला त्याचाच आभास, त्याचंच प्रतिबिंब, कूटस्थाचंच प्रतिबिंब असलेला चिदाभास स्वतःला देह मानतो. अंतःकरणाच्या, इंद्रियांच्या आणि देहाच्या माध्यमातून देह मानतो. तर तो चिदाभास कूटस्थाचंच प्रतिबिंब असल्यामुळे बिंब हे प्रतिबिंब हे बिंबरूप असतं. या न्यायानं जीव आणि शिव तुम्हीच आहात दोघं जण, असं हे तुम्हाला ठाऊक असून ही नाव का ठेवली तुम्ही अशी? ते नावं सगळी पुसून टाका, नावं बदलून टाका म्हणे. तुकाराम महाराज पुढे म्हणाले, हां देवा माझ्या लक्षात आलं, आता लक्षात आलं माझ्या की तुम्ही ही नावं ठेवून या जीवाला काहून भरकटवलं आहे. तर असं असतं, एखादा नोकर एखाद्याकडे असला आणि तो किती हुशार असला तरी तो मालक त्याला वर्माच्या गोष्टी सांगत नसतो, बरं का? सांगत नसतो का? त्याला नोकर म्हणून राबवायचं असतं आणि त्याची सेवा घ्यायची असते. त्याप्रमाणे तुम्ही काय आहेत की निर्गुण निराकारात राहता एक, कधी सगुणात येता आणि सगळ्या लोकांकडून आपल्याला सेवा करून घेता. ही तुमची हुशारी, ही चलाखी आहे तुमची देवा. सेवेच्या अभिलाषे न धराची विचार आम्हा दारोदार हिंडविले. सेवेचा अभिलाष असल्यामुळे माझं तुम्ही मनावर घेऊन हे मायाजळ लवकर काढीत नाही, ही बुंथी बाजूला करत नाहीत. जीवशिव नावं ठेवून दिले की मी आहे आणि तुम्ही आहे, करा सेवा. सेवेचा अभिलाष आहे तुम्हाला, म्हणून आमचा विचार मनात धरीत नाही. जीवाला मोकळं करण्याचा विचार करीत नाही, मायाजाळ बाहेर काढण्याचा विचार तुम्ही करत नाही, बरं का?
आणि त्यामुळे काय होतं की आम्ही जे जीव आहोत ते जीव तुमच्याबद्दलच्या अज्ञानात राहून आणि भ्रमज्ञानात राहून कर्म करीत राहतो मेटाकुटीला येऊन अशा प्रकारचं. आणि त्या कर्माच्या फळ म्हणून या जन्मात त्या जन्ममरणाच्या दारोदार आम्हाला फिरवलं आहे. आमची फजिती केली तुम्ही सगळी देवा, हे चांगलं नाही केलं. सेवेच्या अभिलाषे न धराची विचार आम्हा दारोदार हिंडविले. असं नाही करायचं देवा, तुम्ही असं नाही करायचं. पण निदान एक तरी करा. एखाद्या माणसानं लपवलेलं वर्म जर कळलं, ज्याला कळलं त्याला लगेच विश्वासात घेऊन जवळ घेऊन त्याला आपलासा करून घ्यावं. आणि त्याला जर कळलेलं असून आणि त्याला कळलं हे आपल्याला कळलेलं असून जर आपण ते तसंच वागत लावलो, त्याला भ्रमात ठेवायचं, तर मग काही चांगली गोष्ट नसते. तो सगळीकडे करतो, आपलं पितळ उघडं पाडतो, बरं का. म्हणून आहे तैसे आता कळलियावरी, बरं का. परते सांडा दुरी दुजे. पण जे जसं आहे, आम्ही जीव नसून परमेश्वर रूप असू, जग हे जग नसून तुमचंच रूप आहे. आणि तुम्ही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सबराभरित सच्चिदानंद रूप व्यापक अशा प्रकारचे परमात्मा एकच आहात. जगही तूच आहे, जीव तूच आहे, सगळंच तूच आहे. हे मला आता कळलेलं आहे. आणि हे मला कळलं हे मी सांगितल्यामुळं आता तुम्हाला पण कळलं आहे, बरं का. तुमचं जे एकपण आहे ते मला कळलं आहे आणि मला कळलं हे तुम्हाला कळलं आहे. आता असं कळल्यावर तरी हे दुजे पण टाका. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. तू मी दोन नाहीत देवा. भक्तीच्या क्षेत्रात दोन पण असेल एखाद्या वेळेला, पण ज्ञानाच्या क्षेत्रात दोन पण त्या ठिकाणी नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात दोन पण नाही. तुमचं आमचं एकपणच अशा प्रकारचं आहे. एकपणाही मिठी पडो सरली. भगवंतानीच म्हणलं, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. मूढ लोक मला जाणत नाहीत, ते भ्रमत राहतात. पण मी सगळ्या भूतांचा महेश्वर आहे. मी सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. एकीकडे सत्ताधारी आहे ईश्वर म्हणून आणि एकीकडे व्यापक आहे परब्रह्म म्हणून. दोन्ही गोष्टी आहे. व्याप्ती आहे, सत्ता आहे, सगळ्या कर्माचा साक्षी आहे, सगळं जीवाचं सगळं सर्वस्व मी आहे असं तुम्ही म्हणता. त्याप्रमाणे हे आम्हाला कळलं आहे आणि आम्हाला कळलं आहे हे आता तुम्हाला कळलं आहे. आता आम्हाला अज्ञानात ठेवू नका, असं ठेवू नका आणि असं समजू नका. असं म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषे, तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषे, हंस पावे नाश तारांगणी. प्रश्नचिन्ह आहे पुढे. एखादा हंस उडत असताना तो मोत्याचा चारा खातो ना, मोती रत्न हा त्याचा चारा असतो. पण तो शोधित असतो, इथे दिसेल तिथे दिसेल तिथे दिसेल, भूमीवर घरावर कुठे झाडाखाली कुठे कुठे शोधतो. पण एखाद्या हंसाला आणि त्या ठिकाणी जर दिसलं काय, पाणी दिसलं आणि त्या पाण्यात वरची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्राचं प्रतिबिंब दिसलं, छाया म्हणजे प्रतिबिंब, ते दिसलं. आणि ते दिसल्यानंतर हंस जर भ्रमयुक्त असेल तर त्याला होईल कदाचित त्याला भ्रम. पण आमच्यासारख्या यथार्थ ज्ञानी, शुद्ध स्वच्छ असले, पांढऱ्या शुभ्र असलेल्या, शुभ्र स्वच्छ ज्ञान ज्याला झालेलं आहे, असा आमच्यासारखा हंस, परमहंस, परिव्राजकाचार्य, संन्यासी असा जो आहे, आमच्यासारखा यथार्थ ज्ञानी आहे जो, त्याला तो असा हंस त्या नक्षत्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आणि खाली पाहून हे रत्न आहे असा भ्रम त्याला होईल आणि तो फटकन उडी टाकेल आणि त्या पाण्यात बुडून मरून जाईल, नाश होईल. असं होईल का देवा? असं होणार नाही, अशी गोष्ट आहे. छाया हे छायाचं संबोधन जीवाला दिलेलं बरं का. जीव ही परमेश्वराची छायाच आहे एक प्रकारची. काया छाया माया लटिके वचन, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ही काया आणि ही परमेश्वराची आहे छाया.
पण ती माया असल्यामुळे ही काया माझी वाटते आणि याच्यात जी जीवदशा आहे ती परमेश्वराची छाया म्हणजे प्रतिबिंब आहे. बिंब प्रतिबिंबवाद वेदांताचा. तर ही छाया नाही तर परमेश्वराचं स्वरूप आहे आणि काया तर जाणारीच आहे, काया राहणारी नाही. म्हणून आपली सावली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले की सखी म्हणून छाया पकडता धरिता नाही. आपली सखी छाया असते, आपली सावली आपल्या एकनिष्ठ असते, आपण जिथं जाऊ तिथे येते. पण तिला असं पकडता येतं का? तिला मिठी मारता येत नाही, मिठी मारता येत नाही. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे हंस हा त्यात प्रतिबिंबाला म्हणजे छायेला पाहून नाश पावत नाही, त्याप्रमाणे ज्याला तुमचं स्वरूप हे खरं कळलं आहे तो नाश पावत नाही. बरं का? कधी हरीचे दास नाही नाश पावत असं म्हटलं आहे. तर म्हणून तुम्ही हे नाटक करायचं सोडून द्या देवा. आमच्यासारख्या ज्यांना कळलं आहे त्यांच्याशी दुजेपण सोडून द्या आणि मायाजाळ सोडून जे साधक असतील त्यांच्यावरचं मायाजाळ काढून त्याला स्वतःचं स्वरूप दाखवा. अशी प्रकारे रूप दाखविरे आता सहस्त्रभुजांच्या मंडिता तुमचं रूप मला दाखवा. एकीकडे सख्याच्या दृष्टीने विनोदाने हसत हसत तुकाराम महाराज बोलतात, एकीकडे वकिलासारखे मुद्दे मांडून देवाला अडचणीत आणून आपला मुद्दा खरा करण्याचं बघतात, एकीकडे स्वतःचं देवाचं झालेलं ज्ञान प्रकट करतात, स्वच्छ प्रकट करतात बोलून, आणि एकीकडे जीवाचं प्रतिनिधित्व आपल्याकडे घेऊन आणि त्या ठिकाणी देवाला जीवाला तुझ्या मायेतून सोडविण्यासाठी प्रार्थना करतात. असे विविध पैलू तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाचे विविध प्रकारचे भाव या अभंगात उमटलेले अशा प्रकारचे दिसतात. तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की तुकाराम महाराजांचे बोलणं ऐकून तुकाराम महाराजांच्या सारख्या सद्गुरूकडून हे ज्ञान करून घ्यावं आणि हे करता करता तुकाराम महाराजांना आम्हाला या तुझ्या मायेजाळातून सोडव देवा अशी देवाला प्रार्थना करावी. बरं का? तुका म्हणे भार घातलियावरी मग होईल कैवारी नारायण अशी गोष्ट आहे. म्हणून मायाजाळातून निघण्याकरता देवाचं नामस्मरण करावं, देवाची प्रार्थना करावी, साधूंची संगती करून त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं आणि त्या ज्ञानाचं एकांतात चिंतन करावं होईल तेवढं. पण त्याच्यावर पूर्ण भरोसा नाही सांगता येत, आपली बुद्धी आपल्याला स्वाधीन नसते. म्हणून भक्ती पक्की करावी, ईश्वर भक्ती करावी भरवसा ठेवून आणि साधूंच्याकडून ज्ञान घेऊन त्या भक्ती ज्ञानाचा मेळ घालीत आपल्या स्वरूपाची जाणीव आपल्याला करून घ्यावी आणि या जगातून परमेश्वर स्वरूपाशी मिठी मारून तत्स्वरूप त्या ठिकाणी होऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. कोणाशी कोणाचा नदरे संबंध, कोणाशी कोणाचा नदरे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाई कवरद हरी विठ्ठल